मित्रांनो, मी आहे सूरज हुकरे आणि हा माझा दुसरा ब्लॉग आहे। तर आज आपण आले आहोत शेतामध्ये। तर तुम्हाला मी आपला शेत दाखवतो, तर चला। शेतावर आल्याबरोबर आम्हाला बघायला मिळते आमची एक विहीर, त्याच्यानंतर आपला शेत आहे सर्व। तर मित्रांनो, आता आपण थोड्या वरच्या साईडला आले आहोत आणि इथे 1 महिना झाला आहे धान वगैरे लावला आहे। तर हे 1 महिन्याचे धान आहेत। तर बघू शकता तुम्ही, धानाची ग्रोथ पण बहुत बढिया तरीकेने होत आहे, म्हणजे बहुत चांगली होत आहे। सध्या मोटारी वगैरे सर्व बंद आहेत, कारण आपल्याला पाण्याची गरज नाही पडत आहे। कारण आता आपण विदर्भातले लोक, आपल्या इकडे पाणी खूप पडत आहे सध्याच्या काळामध्ये। आता पण पाणी जमलेलंच आहे। थोडी ऊन निघाली होती, थोडी आता म्हणजे अर्धा तासा पहिले ऊन निघाली होती थोडा वेळ, पण अजून आता ढग वगैरे आले आहेत। तर आपण घरी जात होतो, तर आता मला झाडावर दिसलं एक मिट्टू। आपण त्याला पकडायची कोशिश करू, मिळेल तर बहुत चांगली गोष्ट आहे। मिट्टूला पकडला आपण, मिट्टूला पकडला आपण। हे बघा, मिट्टू भेटला आपल्याला। तर याला आपण पोसायचा। तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हा मिट्टू मी पकडलेला आहे आता, पण तसं काय नाही आहे। तो माझ्या घरचाच मिट्टू आहे आणि हँटेम आहे, शिकवलेला मिट्टू आहे तो। तर त्याला आज मी शेतावर आणला होता। हा फर्स्ट टाइम आला आहे माझ्यासोबत आता, नाही तर याला आणत नाही मी, पण आज आणून घेतलं याला पण। आणि हा फणसाचं झाड आहे आणि आमचा हा इकडे आहे मिठू आणि मी, आणि आपण आला शेतामध्ये। तर मित्रांनो, आमचा शेत तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो, आता आपण घराकडे जाऊ, कारण आपण खूप फिरला। तरी पण 1-1.5 तास झाला आपण शेतामध्ये आहोत। तर फिरत फिरत हा पण थोडा बोर झाला, म्हणजे कसा कुदाला पाहत आहे उडासाठी नाही का। तर आपण आता घराकडे निघू, तर चला। आणि मित्रांनो, तुम्हाला पण एक गोष्ट सांगायची होती, कारण माझा जो फर्स्ट ब्लॉग होता तो हिंदीमध्ये होता, आणि आता तुम्हाला पण वाटत असेल की मराठीमध्ये कसा का बोलत आहे हा। तर याचा पण कारण सांगतो। बघा, हा असाच उडते, आत्ता पण तुमच्या समोर उडला हा बघा। तर हा असंच करत आहे, मला त्रास देत आहे। तर आपण थोडा लवकर नाही का घराकडे जाऊ, कारण हा थोडा जास्त त्रास देत आहे आता। तर आपण कुठे होतो, मी हिंदीमध्ये ब्लॉग म्हणजे बनवत होतो। फर्स्ट ब्लॉग माझा हिंदीमध्ये होता, आता सेकंड म्हणजे कसा घरच्यांनी पण म्हटलं, पप्पांनी वगैरे, की मराठीत बनव, बहुत चांगला होईल, कारण आपण महाराष्ट्रातले लोक। आणि भाऊनी पण म्हटलं होता, आणि मित्रांनी पण म्हटलं मला 1-2 की हिंदीमध्ये जमला बहुत बढिया, पण तू मराठीमध्ये बनव, कारण बहुत चांगली गोष्ट होईल। अजून मराठीमध्ये बनवशील तर कसं आपल्या इकडचे सर्व लोक बघतील ब्लॉग्स वगैरे, आणि बहुत चांगली गोष्ट होईल ते। तर माझा पण मन मग झाला की चला मराठीमध्येच बनवावे, कारण आपण महाराष्ट्रीय लोक, गर्वाने आपण मराठी बोलावे। तर याच कारणामुळे मी आता म्हणजे थोडा मराठीमध्ये आता ब्लॉग बनवणे स्टार्ट केलो। हिंदीमध्ये पण जमते, पण कसं मराठीमध्येच बनवावं म्हटलं मग। तर आता मी मराठीपासूनच म्हणजे मराठीमध्येच ब्लॉग बनवणार आहोत। तर चला आपण आता घराकडे जाऊ, कारण आपली गाडी पण आली आहे जवळ। आज बहुत त्रास देत आहे आज, कारण बहुत वेळ म्हणजे 1-1.5 तास झालं ना आपण आहोत। तर याला कसा भूक वगैरे लागली असेल किंवा काही, तर हा म्हणजे उडालाच बघत आहे, नुसतं खांद्यावरून उडी मारत आहे। तर याला घरी वगैरे सोडू आपण। चला आपण घरी जाऊ, आता भेटूया। आता हा समीर नाही का मिट्टूच्या जवळ जातो म्हणलं, पण मिट्टू बोंबलत आहे त्याच्यावर। मित्रांनो, आता आपण रस्त्याकडे आला होता, तिकडे हे एवढले मोठे मोठे पोरं कंच्या खेळत आहेत। याची वय किती आहे भाऊ तुझी? ह्या भाऊची वय आता कमीत कमी 70 किती काय सांगतेस नाही। ह्या भाऊची वय आता कमीत कमी 27 ते 28।
ना माझ्या मामाचा पोरगा आहे. आता आता एवढा मोठा आहे तरी पण हा तुमचा खेळून झाले याच्या मित्रांनो. आता सायकल चालवत आहे समीर भाऊ. सायकल धरूनच पडलून लगला का बे दाखव दाखव पुढे लागला. सायकल धरूनच पडलो ना मी. मित्रांनो याने कंचा वगैरे खेळला. तर आता आपण सायकलने निघला दोघे जण. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली असेल नक्की सांगा. आणि हां मराठीमध्ये बनवायचे व्हिडिओ की हिंदीमध्ये ते पण नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे.